गौरव समितीकडून चंद्रजीत पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा। साक्री तालुक्याच्या पहिल्या महिला आमदार स्वर्गीय गोझरताई भामरे तसेच साक्री तालुक्याचे लढवय्ये नेते स्वर्गीय रामराव दादा पाटील यांच्या कार्याचा वारसा जपत सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे चंद्रजीत पाटील यांचा वाढदिवस गौरव समितीच्या वतीने सुमंगल लॉन्स येथे उत्साहात साजरा करण्यात आला। चंद्रजीत पाटील हे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांचे पुतणे असून साक्री तालुक्याची बुलंद तोफ म्हणून ओळखले जाणारे सुरेश आबा पाटील व मंगलताई पाटील यांचे सुपुत्र आहेत। यावेळी आयोजित अभिष्ट चिंतन सोहळ्यात विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत चंद्रजीत पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी स्वर्गीय गोझरताई भामरे व स्वर्गीय रामराव दादा पाटील यांच्या कार्यशैलीचा गौरव करण्यात आला। तसेच मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्या कार्याचेही कौतुक करण्यात आले। शिक्षण क्षेत्रासह राजकारण आणि समाजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे सुरेश आबा पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवत चंद्रजीत पाटील यांनी राजकारण व समाजकारणाची धुरा समर्थपणे सांभाळली आहे। आपल्या कार्यातून त्यांनी तरुणांमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले। विशेष म्हणजे या अभिष्ट चिंतन सोहळ्याची निमंत्रण पत्रिका देखील छापण्यात आलेली नसताना शेकडोच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी आणि तरुण बांधव चंद्रजीत पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते। उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून चंद्रजीत पाटील यांच्याबद्दल असलेला स्नेह आणि विश्वास अधोरेखित झाला। मीडिया लाईव्ह साठी रफिक शेख, साक्री, धुळे। हा खरा तुमच्या प्रेमाचा विश्वासाचा एक उत्सव म्हणायला हरकत नाही, एक आपलं नवीन भाषेत गेट टुगेदर म्हणायला हरकत नाही। म्हणजे मी अशा परिवारात जन्माला आलेलो आहे की त्यांनी सतत समाजकारण, लोकसेवा हे या माध्यमातून कायम लोकांकडे राहिलेले। माझे आजोबा, आता तुमच्यापैकी बरेच सिनियर लोक आहेत, ज्येष्ठ आहेत, दादासाहेब रामराव पाटील यांनी आयुष्यभर समाजकारण, लोकसेवा याचंच ध्येय ठेवलं आणि तालुक्यातले विविध प्रश्नांवर शेतीचे असो, व्यवसायाचे असो, सहकार क्षेत्र असो, सगळ्या विभागांमध्ये अतिशय धडाडीने काम केले। आपण बऱ्याच लोकांना माहिती आहे, कशी आता बोलले की जिल्हा बँकेच्या माध्यमातून ही जिल्हा बँक खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची बँक हे दाखवणारे जिल्ह्याला हे रामराव दादाच होते। छोट्या छोट्या गरजा असायच्या त्या काळात शेतकऱ्यांच्या, छोट्या छोट्या गोष्टींमुळे जे शेतीचं काही कामं राहून जायचे त्यासाठी त्वरित कर्ज उपलब्ध करून द्यायचं काम दादांनी केलं। मग साखर कारखाना असतो, जोपर्यंत दादा चेअरमन होते तोपर्यंत आपला कारखाना हा तालुक्याचा वैभव होता। त्या चिमणीतनं जेव्हा दूर निघायचा तेव्हा तो प्रत्येक शेतकऱ्याला अभिमान राहायचा की हा आमचा कारखाना आहे। आणि ऊस लावून आजचा आपण बघतोय किती बेमोसमी अवकाळी पावसामुळे नुकसान होत असतं। ज्यांचे शेतात ऊस आहे त्यांना तो त्रास नसायचा, म्हणजे एक खूप मोठा धीर असायचा तोपर्यंत साखर कारखाना चालू होता आणि तो दादांनी तितक्या जोरात चालवलाय। त्या काळात विद्या विकास मंडळाच्या माध्यमातून सिनियर कॉलेज सुरू केले, छोटंसं रोटर लावलं शिक्षण संस्थेचं। 70च्या दशकात की आपल्या तालुक्यातल्या गरीब विद्यार्थ्यांना कोण मालेगाव जाईल, कोण धुळे जाईल, इतक्या लांब जाऊन शिक्षणाला पायपीट व्हायला नव्हतं, म्हणून तालुक्यातच एक कॉलेज सुरू केलं। ह्या उद्देशाने एक बँक सुरू केली। आपले जे नवीन व्यवसाय, आता त्या काळात विचार करा, व्यवसाय करणं म्हणजे मोठी गोष्ट मानली जायची। आता सहाय्य कोण करेल? नॅशनलाइज बँकांचे छोटे छोटे क्लर्क आणि मॅनेजर एकदम मंत्र्यांच्या याच्यात फिरायचे, आयुष्यात फिरायचे। अशा परिस्थितीमध्ये कोऑपरेटिव्ह बँक सुरू केली आणि व्यापाऱ्यांना त्याच्यातनं सभासद करून त्वरित कर्ज पुरवठा करून बरेच व्यापारी व्यवसाय त्या काळात उभे केले। हे सगळं सहकार क्षेत्र असेल, इतर सगळ्या याच्यात त्यांनी एक अतिशय चांगलं काम करून एक नवीन सुरुवात करून दिली ती आमच्या प्रवासात।
माझ्या आजी थोड्या काळाकरता आमदार असतील, त्यांना एकच टर्म मिळाले, कारण त्याच्यानंतर आपला तालुका राखीव झाला. तर त्या टर्म मध्ये त्यांच्याकडनं काही कामं असे घडली की मी आजही काटमांमध्ये जेव्हा जातो तेव्हा मला आजही सांगतात, त्या गोष्टीला किती वर्ष झाले, 40-50 वर्ष की काही होत्या म्हणून आमच्याकडे पाटाचं काम झालं, शेती आज एकदम चांगली करतायत, हे त्यांचं कर्तव्य होतं मित्रांनो. पण मला एक गोष्ट त्याच्यातून आढळली की नुसतं कर्तव्य जरी असलं आणि तुम्ही ते काम केलं तर लोक विसरत नाही. आज दशकं निघून गेले, पिढ्या निघून गेल्या, तरी मला वाटतं त्या गोष्टीची आठवण करून देतात. हे आम्हाला खरंच कौतुकास्पद वाटतं. दादांनी सुरू केलेलं सरकार क्षेत्रातलं जे संस्थेचं, शिक्षण संस्थेचं रोडतं असेल ते मग पुढे जाऊन माझे वडील माननीय आबासाहेबांनी मोठं केलं, वटवृक्ष झालं, अनेक शाखा झाल्या, शिक्षणाचा मोठा तालुक्यात विस्तार झाला, शाळा उभ्या केल्या, ती जी बँक होती तिच्या 4 शाखा झाल्या पुढे जाऊन, ती मोठी झाली. ती बँक आज इतक्या चांगल्या पद्धतीने चालवत आहे की दरवर्षी तिला आरबीआय कडनं काही ना काही पारितोषिक असतं चांगल्या कामाबद्दल. माझ्या आई देखील थोड्या काळाकरता जिल्हा परिषद सदस्य व सभापती होत्या, त्यांच्याकडनंही बरेच काही शिकायला मिळालं. काकांना सगळेजण म्हणतात डॉक्टर सुभाष भामरे. डॉक्टर सुभाष भामरे अचानक एक दिवस कसं काय खासदार झाले? ते डॉक्टर होते, पण त्यांच्या मेडिकल पेशातून त्यांनी जी रुग्णांची सेवा केली आणि त्या सेवेतनं इतकं लोकांना त्यांनी जिंकून घेतलं, त्याच्या पाठीमागे माझ्या आजी आजोबा म्हणजे त्यांच्या आई वडिलांचे आदर्श होतेच, पण त्या याच्यामध्ये ते देशाच्या केंद्रीय मंत्रिपदापर्यंत गेले. देशाचं शीर्ष नेतृत्व, लोकप्रिय प्रधानमंत्री मोदीजी बरोबर काम करायची संधी मिळाली. आज हे सगळं दादांच्या आणि आईच्या, आजींना आम्ही आई म्हणायचो, त्यांच्या श्रमेतून आज एवढं सगळ्यांना बघायला मिळालं आणि आज आपल्या तालुक्याचं ते पण एक भूषण मानलं.